नागरिकांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला चालना देणार, नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांचे प्रतिपादन। महाडा कॉलनीतील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। अंतोरे रोड रेडवोड प्लाझा ते रविराज फार्म हाऊस महाडा कॉलनीपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी सकाळी करण्यात आले। नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, महिला बालकल्याण सभापती कलावती पाटील व महाडा कॉलनीतील नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला। थीम पार्क पाण्याच्या टाकीजवळ होत असलेल्या या काँक्रिटीकरणामुळे कॉलनीतील रस्ते दर्जेदार होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे। महाडा कॉलनीतील नागरिकांचे नेहमीच सहकार्य मिळते। शहरातील विकासकामे नागरिकांना सोबत घेऊनच केली जातील, असे नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांनी यावेळी सांगितले। फार्म हाऊस ते रेडवूड प्लाझा नंतर इथून पार गुरुकुल शाळेपासून कुंभारवाडीपर्यंतचा हा रस्ता आहे। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे। अर्ध काम 20% काम पूर्ण झालं आहे। या कामासाठी सगळ्यात प्रथम मी आभार मानेन आमदार रविशेठ पाटील साहेबांचे, की ज्यांनी मूलभूतच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा मोठा निधी आपल्या पेठ शहरासाठी दिला आणि त्या निधीच्याच माध्यमातून आज आपण आपल्या म्हाडा वसाहतीतलं हे काम पूर्ण करतोय। म्हाडा वसाहतीतल्या सर्व नागरिकांचे खरं तर आज हा कार्यक्रम म्हणून नाही, तुम्ही दिलेलं सहकार्य आणि पाठिंबा हीच आमची आता काम करायची ताकद आहे। आणि हा पाठिंबा, हे सहकार्य आणि आशीर्वाद कधीच कमी होऊन देऊ नका, मी मनापासून विनंती करते। जो म्हाडा भाग आपल्या शहराच्या एका कोपऱ्यात होता, आज हुंडा पुलाच्या पर्यंत गेलेल्या रस्त्यामुळे म्हाडा पण शहराच्या मध्यवर्ती आलं आहे। आज हा फक्त रस्त्याचं काम नाही होणार आहे, तर रस्त्याच्या शेजारी दोन्ही ड्रेन पण होणार आहे। त्याच्यामुळे पावसाळ्यातसुद्धा या भागात राहणाऱ्या लोकांना राहणार नाही। म्हाडातले उर्वरित कामं पण 100% पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार। मी असतील, माझ्यासोबत कलावती काकी असतील, सिद्धेश बाटे असतील, आम्ही सर्व मंडळी आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या म्हाडातला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या सोबत असणार, हे निश्चितच या कार्यक्रमानिमित्तानं सांगते। आपण सर्व आज रविवारचा दिवस असून सगळेजण वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।